चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. आपल्याला जे बोध वचनांच्या विवरणाचं काम सांगितलेलं आहे त्यातलं आजचं माझ्या विपरीत कल्पनाच अनेकदा माझ्या प्रगतीच्या आड येतात, म्हणून गुरु आज्ञापालन महत्त्वाचं. वचन मुळात मोठं आहे तसं ते, फक्त हे थोडक्यात बसवलेलं आहे. इथं जलद बघत जायचं म्हणजे आपला पहिला संबंध प्रगतीशी आहे. प्रगतीच्या संदर्भात एक वचन आधी पाहिलं आहे, त्यामध्ये काही कल्पना स्पष्ट केलेल्या आहेतच. तर पहिला संबंध प्रगतीशी आहे. त्यात काय आड येतं ते दूर करण्याशी आहे. प्रगतीमध्ये गती आहे, ती गरजेची आहे, ती बहुतेकांच्या जीवनाला असते, असावी पण. कारण गती असली तर गती मिळते पुढे, त्यामुळं गती असावीच. आळसांना यात स्थान नाही. जे काही स्पष्ट गोष्टी यातून व्यक्त होतात. समर्थांचा फार रोष आहे आळसांच्यावर, आळसावर फार रोष आहे. आपण वाचलं असेल सगळ्यांचंच आहे तसा. एकही जे महापुरुष इथे आहेत आणि बाहेरही आहेत, अव्यक्त आहेत, ते कोणी यात नाहीत, त्यांचे या बाजूचे नाहीत. आळसांना स्थान नाही. दारिद्र्य, दुःख, निराशा, आपल्या स्पष्ट कल्पनेप्रमाणे पुनर्जन्म हे आळशांचे देव आहेत असं समजायला हरकत नाही. शेवट त्याचा दारिद्र्यात, दुःखात, निराशेत आणि पुनर्जन्मात होतो, त्यामुळे ते आळशांचे देव आहेत. गतिमानाला भले त्याचं भले बरोबर असो, काही वेळेला गती आहे म्हणल्यानंतर कदाचित काही चुकण्याची शक्यता आहे, काही बरोबर असण्याची शक्यता आहे, गती जास्त कमी असण्याची शक्यता आहे, काही असू दे. पण निदान गतीमुळे जसे आळसाला ते देव आहेत, तसे गतिमानाला नुसत्या बदल, सुख, सोयी, अनुकूलता ज्याचा आपल्याला परिचय आहे, तर हे तरी देव प्राप्त होतात. आपला संबंध आता प्रगतीशी आहे. गतीच्या पुढे गेलो, ती दोन प्रकारची आहे. कारण मनुष्याला दोन प्रकारचं जीवन एका वेळेला जगावं लागतं आणि तो जगत असतो. मागे आपण उल्लेख केलेला आहे त्याचा, की त्याला एक बाह्य, ज्याला प्रापंचिक जीवन म्हणू, ते असतं. त्याचीही उगम मागे दुसऱ्या जीवनात असतोच. पण एक स्थूल जीवन आहे बाहेर, प्रत्येकाचं दिसत असतं ते जीवन, तर तसं. आणि दुसरं अंतर्जीवन आहे, ते सूक्ष्म आहे, त्याला आपण पारमार्थिक जीवन असं म्हणतो. ते सूक्ष्म आहे, त्याचा एकमेकांशी संबंध आहे, त्याशिवाय जीवन चाललेलं नाही. त्यामुळे एकाच वेळेला दोन प्रकारचं जीवन मनुष्य जगतो. तो त्याबद्दल सावध असो, त्याला हे माहिती असो नसो, त्याचं जीवन हे सुरू असतं. आता एकेकाळी अंतर्जीवनाचा खूप विकास झाला. आपण 10,000 वर्षापूर्वीचा विचार केला, अंतर्जीवनाच्या विकासामध्ये कुठे गेली माणसं, जे कल्पनातीत पलीकडे गेली. उपनिषद वगैरे त्याचे उद्गार आहेत अंतर्जीवनाचे. तर त्यातली जी विलक्षण विकास झाला त्याचे उद्गार म्हणजे उपनिषद वगैरे आहेत, हे समजायला हरकत नाही. किंवा काही ऋचा, ते अंतर्जीवनाचा विलक्षण विकास दर्शवतात. त्यामध्ये थोडं असंही झालं की बाह्य जीवनाची थोडी उपेक्षा झाली, हे पण झालं. कालही त्याला कारणीभूत होता, असंही झालं. पण आता मात्र अलीकडे काही शतकं हे जे दुसरं बाह्य जीवन आहे, प्रापंचिक जीवन आहे, स्थूल जीवन आहे, त्या जीवनाचा अकल्पित आणि विलक्षण विकास झाला. चांगली गोष्ट आहे, त्यात काय वाईट नाही. पण तो अकल्पित आहे, विलक्षण झालेला आहे. त्याच्याबरोबरीनं राधाकृष्णनांचं पुस्तक आपल्याला माहिती असेल तर, हिंदू व्यू ऑफ लाईफ म्हणून, तर त्यामध्ये सुरुवातीलाच म्हटलंय त्यांनी की यातलं जे संतुलन होतं ते बिघडण्याचं सर्वात मोठं
युग हे आहे असं त्यांनी म्हटलंय. इथे युग शब्द आला परत, शतक अशा अर्थाने आहे. या शतकामध्ये बाहेरचं जीवन आणि आतलं जीवन, तर त्याच्यातल्या बाहेरच्या जीवनाचा विलक्षण विकास झाला, अकल्पित झाला. अक्षरशः 100-50 वर्षापूर्वी ज्या कल्पना नव्हत्या अशा गोष्टी आज आपल्याकडे आहेत प्रत्यक्ष. पण आंतरजीवनाची घोर आणि दुःखद उपेक्षा झाली. त्या उपेक्षेमुळं द्वैत निर्माण झाली, भेद निर्माण झाले, विषमता निर्माण झाल्या, निकृष्ट स्वरूपाचं सामाजिक जीवन माणसाच्या वाट्याला आलं. आज आपण जगतो. शहरामध्ये गेला तर आणखीन निकृष्टपणाची कल्पना चांगली येते, खेड्यामध्ये जरा कमी येते किंवा अशा शांत ठिकाणी जरा कमी येते, पण बाहेर ती स्पष्ट येते. स्वार्थ, भ्रष्टाचार म्हणा, काय विषय लोलुपतेची दलदल म्हणा, भयाचं वातावरण म्हणा, अनिश्चितता म्हणा, विलक्षण असुरक्षितता जीवनामध्ये माणसाला आज आहे. याचं जास्त प्रत्यय आपल्याला ज्या वेळेला लोकल म्हणून वगैरे हिंडाल त्यावेळेला लक्षात येतं की किती असुरक्षिततेचं जीवन आपण जगतो, याची कल्पना येते. तेव्हा हे सगळं गतीने झालेलं आहे. मग आता ह्यात गती, कल्पना आणि गुरु आज्ञापालन ह्यांचा काय संबंध आला ह्याच्यामध्ये, आणि तो विचार आपण का करावा. तर एक वाहन घ्या उदाहरणार्थ, तर त्यामध्ये गती हा वाहनाचा अंगभूत गुण आहे. पण त्या गतीचं प्रमाण, त्याचं नियंत्रण किंवा जाण्याची दिशा, गंतव्यस्थान, पोचण्याचं स्थान, आपत्कालीन नियोजन किंवा कालबद्ध नियोजन, काहीतरी आखणी असते काळाची, अमुक वर्षात अमुक ठिकाणी या गंतव्यस्थानाला मी जाईन, त्या गंतव्यस्थानाचा विचार, त्याचं कालबद्ध नियोजन, हे सगळं ठरवणाऱ्या ज्या शक्ती आहेत तर त्या प्रगतीची दिशा ठरवतात. नुसता वाहनातला गती हा गुण ठरवत नाही. गती हा गुण काय करतो ते पाहिलं आहे आपण आता, म्हणून मी ते आधी मुद्दम पाहिलं, आपल्या समोर मुद्दम ठेवलं की नुसता गती हा गुण असला की काय होतं ते दिसतं. पण प्रगतीचा जो विचार आहे त्यामध्ये ही जी गती हा जो अंगभूत गुण आहे तिचं नियंत्रण कसं, प्रमाण कसं, जायचं स्थान कुठलं, त्याला काल किती आहे आपल्याकडे, आपत्कालात आपण काय नियोजन करणार आहोत, या सगळ्याचं जे ठरवतं ते अजून एक ठिकाण आहे, ते प्रगतीची स्थिती ठरवतं. तेव्हा नुसत्या अंगभूत गतीनं प्रगती साधत नाही, काहीतरी वेगळंच साधू शकतं, ते आता आपल्याला अनुभवायला येतं. तेव्हा आता हे थोडंसं तात्विक पहिल्यांदा मी मुद्दाम सांगितली बाजू, थोडी व्यवहारिक सांगतो म्हणजे अधिक स्पष्ट होईल. एकदम पटकन स्पष्ट व्हायला हवं असेल तर एकदम व्यवहारावर आले की स्पष्ट होतं म्हणून सांग. आपल्याकडे जुन्या बॅचेसची संमेलनं भरतात, जे थोडेसे सिनियर असतील, 40 साल, 50 साल, 60 साल, 65 सालची बॅच, 55 सालची बॅच वगैरे, अशांची काही संमेलनं वगैरे भरतात. आपल्या ती आता बऱ्याच लोकांना जायची वेळ त्याला आली असेल किंवा निदान आमंत्रण तरी आलं असेल आणि त्यात काही अर्थ नाही म्हणून आपण गेलाही नसाल, काही असेल ते असेल. तर तशी काय 20 वर्ष झाली की साधारणपणे हे संमेलनाचं एक निघतं आहे एखाद्या, आणि ती अगदी 50 सालातल्या बॅचपर्यंत किंवा करायची त्याच्या आधी जे असतील काय माहिती नाही, पण ते संमेलन भरतं. तेव्हा पत्ते मागवायचे झाले की गती, प्रगती आणि बाह्य जीवन आणि आंतरजीवन या सगळ्याचं चित्र तुम्हाला एका पत्त्यांच्या यादीमध्ये कळेल. कोणाचा पत्ता निवांत बंगला वगैरे असा असतो, केअर ऑफ, कोणी केअर ऑफ फ्लॅट नंबर, हे सगळं बाह्य जीवन सांगतं. थोडंसं आंतरजीवनाकडे जाणार आहे. कोणी केअर ऑफ चिरंजीव कुमारी मुक्तमुख, कोणी केअर ऑफ वैकल्य वृद्धाश्रम, कोणी केअर ऑफ फार्म हाऊस, कोणी केअर ऑफ वॉशिंग्टन DC. आपण एक सहज असं एक जुनं संमेलन आता 60, 65, 70च्या लोकांचं चाललेलं असतं, तर त्याचे पत्त्यांची जी यादी काढतात त्यावेळेला आपण त्याच्या पुढे असलेले लोक असतील, त्याच्या मागे असलेले लोक असतील, फार काही फरक पडणार नाही याच्यामध्ये. तेव्हा कोणाची पत्र परत येतात नॉट रिसेबल, मग कोणाकडून तरी कळतं की अतिव्यसनानं ती गेले, अकालीच 40 वर्षी 50 वर्षी वगैरे वगैरे काय असेल ते. कुणी राजकारणी ते अवेलेबल नाहीत वगैरे, काही अवेलेबल आहेत पण आत आहेत त्यांना सोडा. कोणी रागू नका, कोणाचंही करिअर होऊ शकतं. कोणाकडे गेलं केअर ऑफ म्हणून तर ते डायव्हर्स आहेत, ते आमच्याकडे राहत नाहीत म्हणून कळतं. हे सगळं जीवनाचं चित्र म्हणतोय ना. आता त्या कुठे राहतात ते आम्हाला माहिती नाही, आमचा त्यांचा काही संबंध उरला नाही. असं कदाचित आलं नशिबाने तर उत्तर, नाही तर काय नाही, पत्र जातं नसतं. मग त्या संमेलनात आपण पहा की त्यावेळेला कवतींचे फरक काय,
परिस्थितीचे फरक ठीक आहे, कुवती परिस्थिती हे एक वेळ क्षणभर सोडून देऊ, पण प्रगतीच्या प्रत्येकाच्या कल्पना काय होत्या आणि वेअर दे हॅव लँडेड द्या. प्रगतीच्या कल्पना काय होत्या आणि त्यांना कुठे घेऊन गेल्या हे आपल्याला एका साध्या पत्त्याचं बोलतो मी. मानसिक स्थितीचं वगैरे काही बोलत नाही. ते काय निवांत बंगल्यात असून ते किती अस्वस्थ असू शकतात हे आपल्याला माहिती आहे. ते बंगल्याचं नाव असतं, तेव्हा ते त्याच्यामध्ये असं असलं तर कोणाचं क्षमा करा, पण समजा अशी काही नावं असतील का असू शकेल कोणाचं, पण असं जे काय असतं ते फक्त बाह्य झालं. परत मी बोलतो त्या पुढे आपण बोलायचं ते आपल्याला आंतरिक जीवनाबद्दल बोलायचं. तेव्हा प्रगतीच्या त्यांच्या त्या काळात कल्पना काय होत्या आणि त्यांना कुठे घेऊन गेल्या हे जर पाहायचं असेल तर असं एखादं म्हणून मी संमेलनाचं फक्त एकदा उदाहरण दिलं, त्याच्यापेक्षा जास्त विचार आपण अधिक करू शकता. तर त्या कितपत चूक होत्या आणि कितपत बरोबर होत्या, म्हणजे प्रगतीच्या विपरीत कल्पना असू शकतात आणि योग्य कल्पना असू शकतात हे आपल्याला पटेल. या वाक्यात जे वचनामध्ये सुरुवातीला आहे की विपरीत कल्पना ह्या कळतात, त्याचे दिशा काय होत्या त्या कळू शकतात, आता त्यामागे पाहताना कळतात. आज तरुणांना कदाचित ते पुढे पाहताना लक्षात येणार नाही, म्हणून लवकर वचनांचा परिचय करून दिलाय की त्यांना ते योग्य ठरवता येतील. किंवा मध्यम वयातल्या लोकांना अजूनही ती संधी बदलण्याची असते, बदलण्याची संधी शेवटपर्यंत असते, पण तरीसुद्धा आपण हा विचार करू की हे असतं ना काहीतरी, की कल्पना ह्या विपरीत किंवा योग्य असू शकतात. मग त्याच्या दिशा कशा असतात, सफलतेचे आभास कसे असतात, भ्रम कसे असतात, आतली स्थिती खरी कशी असते, मग अंतर्जीवनाचा विकास म्हणजे काय हे कळू शकेल. जेव्हा खरी प्रगती ही अंतर्जीवनाचा विकास, ज्याच्यामध्ये विलक्षण शांती आणि समाधान असतं, हे कुठल्याही ठिकाणी पत्त्यावर असू शकतं यावर माझा विश्वास आहे. ते कुठेही असेल, ते कदाचित त्या वृद्धाश्रमात सुद्धा शांती आणि समाधान असू शकेल. त्या व्यक्तीचं काय हा महत्त्वाचा प्रश्न आहे, पत्ता काय हा महत्त्वाचा प्रश्न नाही आपल्या दृष्टीनं, तो कुठेही असू शकेल. मी फक्त परिस्थितीत फरक दाखवण्यासाठी हे केलं की त्या कल्पनांनी त्यांनी सुरुवात केली होती, ते शेवटी कुठे गेले कशामुळे, त्या कल्पनामुळेच गेले ना. तर त्या कल्पना त्यांनी पाठपुरावा केला तेव्हा जीवनाने त्यांना तिथे नेलं. आता त्यांनी दुसऱ्या कल्पनांचा पाठपुरावा केला, ते दुसरीकडे गेलेलेच आहेत, ते आपण पाहतोच. तर ते कळावं म्हणून हे आपण फक्त पाहिलं. तर आता याच्यात गुरुच्या आज्ञेला किंवा ते जे आज्ञापालन आहे त्याला काय स्थान आहे आणि ते महत्त्वाचं आहे का नाही एवढं बघितलं म्हणजे झालं. आता आपल्याला फार आपले विचार करायची काही गरज नाही. सुरुवात अगदी प्रपंचापासून करावी आपण वाटलं तर, कारण ते सोपं पडतं. मगाशी म्हटलं तसं 20-25च्या मुलीला जसं वाटतं, कोणाबद्दल मी बोलत नाही हां, 20-25च्या मुलीला जसं वाटतं काय मुलालाही वाटतं आपण सुंदर आहोत वगैरे, हे आपल्याला काही मॅच नाही असं जे काय आलं असेल ते मी आपल्या व्यवहारातलं बोलतो. तर ते काही कल्पनाच असतात, त्या कदाचित जर विपरीत आणि अयोग्य असतील तर मग 2-5 वर्ष तशीच जातात. मग नंतर ठीक आहे त्या कल्पनात थोडंसं मॉडिफिकेशन वगैरे होतं, मग मध्ये ते नकार आले म्हणजे मग ठीक आहे मग असं करू, काय एखादा दोष आहे डोळ्यात दोष आहे चालेल, काय फरक पडणार आहे, 2 असतात एखाद्याचे दोष असला म्हणून काय बिघडत नाही. तेव्हा हे असं चालू आहे, हे सगळ्या स्तरावर असतं, इथेच असतं नाही. पहिल्यांदा असं वाटतं IAS IPS वगैरे याच्या खाली आपण विचारच करू शकत नाही, कारण काय आपली कुवत केवढी कुवत आहे, आपली बुद्धिमत्ता किती आहे, आणि त्याला असल्या परीक्षांना वगैरे नाही क्लेरिकल एक्झामिनेशन कारकुनी वगैरे असं काही वाटतच नाही बरोबर. त्यामुळे IAS वगैरे याच्या खाली MPSC वगैरे सुद्धा नको वाटतं काही वेळेला. स्टेट लेवल म्हणजे असं विशेष नाही असं वाटतं, एकदम तिथं काम करावं असं वाटतं. कल्पना आहेत, मला एवढं म्हणायचं की कल्पना आहेत आणि त्या कारणीभूत आहेत पुढच्या जीवनाला, ते आपण आधीच पाहिले. त्यामुळे त्या कल्पनांकडे आपण आता आले आहोत, त्यामुळे मग ते काही दिसतच नाही. आणि मग शेवटी हळूहळू मग लक्षात येतं, मग त्याच्यापेक्षा ह्याला बसलो होतं तर बरं झालंच. मग हळूहळू बसतात, मग हळूहळू ते मग करत शेवटी खाजगी मुनिमजीकडे सुद्धा काम काय, शेवटी कामाला महत्त्व आहे असं मग म्हणत ते शेवटी 4 पैसे मिळतात ना, ते चांगले आहेत ना, आपल्याला सांभाळून घेतात ना, चालू दे हेच तर आहे. आता याच्यापेक्षा कल्पनांच्यावर जास्त काही विचार करायला पाहिजे असं मला वाटत नाही. तरीसुद्धा काय होतं, तुलना अनुकरण अशा अनेक गोष्टींनी त्यांनी गाडी घेतली आपण घ्यावी असं वाटतं, त्यांनी घर बांधलं आपण बांधलं, त्यांनी जसं बांधलं तसं बांधावं असं वाटतं, त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं बांधावं असं वाटतं वगैरे वगैरे. पण मग ते जर पेलणारं नसलं तर फुकटची कर्ज होऊन बसतात. आपली कुवत नसताना कर्ज काढणं म्हणजे कर्ज बाहेर होण्याला आपण आमंत्रण देणं, मग ते होतं पुढे. हे काय कल्पना विपरीत कल्पना करू शकतात याचं मला फक्त आपल्यासमोर हे ठेवायचं चित्र. विपरीत कल्पना कळल्याशिवाय गुरुच्या आज्ञेचं महत्त्व कळत नाही, म्हणून हे सगळं पाहायला आपण पाहतोय म्हणजे झालं संपत. तेव्हा हे सगळं असं चित्र आहे, ते विपरीत अयोग्य, विपरीत म्हणजे अयोग्य असं. आणि स्वैर कल्पना
काय आहे, कल्पनाच मुळात स्वैर, अनुकरणप्रिय, तुलनाप्रिय, भ्रामक, स्वर्गीय काही असू शकतात. विचाराला काहीतरी आधार आहे. दोन हत्यारं दिलीत माणसाच्या हातात म्हणतात तसं, एक कल्पना, एक विचार. त्यातल्या विचाराला काहीतरी बांधीवपणा आहे. चुकीचा विचार आला तर लगेच लक्षात येतं हा विचार चुकतोय, तर्क दाखवून देतो हे चुकीचं आहे. तर्कशास्त्र आपल्याकडे आहेच त्यासाठी. तर ते अभ्यासलं की लक्षात येतं की कुठे तर्काने चुकतं. सामान्य माणसाच्या पण लक्षात येईल. पण कल्पनेत काही लक्षात येऊ शकत नाही. कल्पना फार मोठी दिशा शोधू शकते आणि काही कुठेही घेऊन जाऊ शकते माणसाला. तर मग दुनिया की कोई भी ताकत हमें वगैरे वगैरे ते त्याआधी मनमंदिर मित्रांच्या बरोबर बाहेर वेळ काढतात शक्य तेवढा. त्याच्या पुढे गेलं नाही म्हणजे मिळवले आणि गेलं. तेव्हा आता काय करावं. तेव्हा कल्पना ही वस्तुस्थितीला सोडून विचार करू शकते, वास्तविक वस्तुस्थितीला धरून विचार करायला पाहिजे. कशाला सोडून कल्पना काम करू शकते हे सांगण्यासाठी फक्त मी यादी देतो. वस्तुस्थिती, आपले कल, आपले कुवत, आपली परिस्थिती, ह्या सगळ्यांना सोडून कल्पना वावरू शकते आणि म्हणूनच ती तुम्हाला भलतीचकडे नेऊ शकते. जो विचार परिस्थितीला धरून काम करतो, वस्तुस्थितीला धरून काम करतो, कल पाहून काम करतो, कुवत पाहून काम करतो, तो तुम्हाला भलतीचकडे नाही नेऊ शकत. त्याची जेवढी कल कुवत ओळखलेली आहे त्याच ठिकाणी तो तुम्हाला घेऊन जाईल. त्याच्या पलीकडे घेऊन नाही जाणार. तो म्हणेल माझी कुवत अमुक अमुक पद्धतीची आहे, त्या पद्धतीने अमुक प्रयत्न करावेत. त्या ठिकाणी तो जाऊन पोचलेला माणूस दिसेल आपल्याला. आपण सुद्धा पोचू शकतो. तर हे सगळं विपरीत कल्पनांच्या संबंधी आपल्याला फरक लक्षात यावा म्हणून. जर कुवतीनं रीतसर कल्पनाने, इथे विपरीत आहेत, रीतसर कल्पनाने आपण जर गेलो तर योग्य यशही राहतं, उत्साहही राहतो कामाला. आणि आपल्या कलकुवतीप्रमाणे ते ISE असेल नाही तर मुनिमजी असेल, जे असेल ते यश, ते यशच आहे शेवटी. कारण सुरुवातच आपण तिथे केली की ही रास्त कल्पना आहे की मला हे काम जमण्यासारखं आहे आणि म्हणून मी ते करतो आहे, किंवा माझे हे कल आहे, माझी ही कुवत आहे म्हणून मी हे काम करतोय. ठीक आहे, आजचं उद्या त्याला यश मिळेल, पण ती वेळ ते मुनिमजी म्हणून मिळालं तरी माझ्या दृष्टीनं ठीकच आहे, दिवाणजी म्हणून मिळालं तरी ठीकच आहे, आणि IS म्हणून मिळालं तरी ठीकच आहे. काय आणि त्याच्या पलीकडे असेल ते जे मिळालं तर योग्य आहे, कारण ते तुमच्या कलकुवत परिस्थितीनुसार आहे. तर असा जो विचार करून ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्याच्या कल्पना विपरीत नाहीत, त्याच्या योग्य आहेत, रीतसर आहेत. तर त्या असल्या की आपोआप यश आणि उत्साह या गोष्टी राहतात. आता हे व्हायचं कसं, तर हे कळायला हवं एवढंच की खरं सांगायचं तर जगान देवानं जन्माला घातलेला कुठलाही जीव उपाशी मरण्याची शक्यता नाही, त्याला काम न मिळेल अशी शक्यता नाही. पण माझ्या विपरीत कल्पना जर त्याच्या आड आल्या, विपरीत कल्पना आड येतात, विचार कमी आड येतात पण कल्पना जास्त आड येतात, तर मग माझे शिक्षणाचे, नोकरीचे, काय आपल्याला जे साईडचे सगळे अस्वास्थ्याचे जे प्रश्न निर्माण होतात ते त्यामुळे निर्माण होतात. तसं आपण लक्षात ठेवलं तरी चालेल. आज जिथे कुठे अस्वास्थ्य देत असेल तर तिथं लक्षात ठेवा की कल्पना चुकलेल्या आहेत काहीतरी. कल्पना म्हणजे विपरीत गोष्टींच्या कल्पनांच्या आहारी गेल्यामुळे हे झालेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. दुरुस्त करावं. आणि आता आपला संबंध आहे तो इथे जास्त महत्त्वाचा. हे बाह्य जीवनाचं मुद्दाम बोललं म्हणजे इकडे वळता येईल थोडंसं म्हणून. तर परमार्थातल्या कल्पना मात्र जास्तच विचित्र आहेत. ह्या बऱ्या प्रपंचातल्या म्हणायची वेळ अशा परमार्थात असू शकतात. त्या अगदी ब्रह्मचर्य पाळण्यापासून लोकांना ईश्वर दर्शन घडवण्यापर्यंत कुठलेही असू शकतं. काय मनुष्य कल्पना करेल हे सांगता येत नाही. लोकांना ईश्वर दर्शन घडवण्यापर्यंत काही असू शकेल. तेव्हा मग त्यात माळराणीपणाची ठरू शकते, कल्पनाच आहे शेवटी. भजन टाळकुटेपणा ठरू शकतो, पोथीपारायण मागासलेपणा ठरू शकतो, काही ठरू शकतो, कल्पनाच आहे शेवटी. मी पाहिली नाही आहे ते विपरीत आहेत का रीतसर आहेत, योग्य आहेत हे विचार न केल्यामुळे असं होऊ शकतं. किंवा तिथेही असं वाटतं आपली कलकुवत मगाशी म्हणलं तसं ते सगळं इकडे लागू होणारच आहे. कल्पना करणारा तोच आहे ना, फक्त आता तो त्याविषयी याविषयी कल्पना करतोय, एवढाच फरक आहे. त्यामुळे त्याला असं वाटतं की नाम किंवा माळ वगैरे फारच प्राथमिक स्तरावरचे जे साधक आहेत त्यांच्यासाठी आहे. मी किंवा आपण उच्च प्रतीचे साधक आहोत, उच्च कुवतीचे साधक आहोत. त्यामुळे ज्ञानमार्ग, योग मार्ग, खरं सांगायचं तर निर्विकल्प समाधीचेच अधिकारी आहेत. खरं सांग, साधी भाजी आणली तर त्यात आळीन कुचका माल निघतो. दुसऱ्या कोणावर सोपवलं तर 5-10 रुपयात सुद्धा विकल्प येतो. तो निर्विकल्प समाधीचा अधिकारी हे आपण वाचून बघा म्हणजे लक्षात येईल. माझ्या पदरचं सांगेन नाही, बिडकर महाराज बसलेले तिथे चरित्र वाचतं त्याच्यामध्ये आहे. ते म्हणले याला पैची चूक कळत नाही.
त्याला परमार्थाचं प्रारब्ध आणि देवगती आणि ह्या गोष्टी परमेश्वराची सूक्ष्मता कळेल का म्हणली. इथं खरं सांगायचं आणान पैशाचा संबंध आहे, त्यांनाही चूक तुम्हाला काढता आली तर तिथे काय कराल म्हणले. म्हणून ते फार पर्टिक्युलर अत्यंत सावध असत की गेलात बाजारात तर पैसे देऊन आल्यावर हिशेब विचारायचे लगेच. त्यांना वाटायचं ह्यांचं पण पैशात अडकले शिष्यमंडळीनं, म्हणून मला काय गरज आहे. 3 दोंडे वाढलेत म्हणून तुमची आमची गाठ पडली नाही, तर म्हणले गाठच पडली नसती खरं सांगायचं तर. ते तिकडेच असायचे कुठेतरी हिमालयात. पण त्यांना इतका बारकाव आहे कारण त्यांना माहिती या बारकाव्यावर पुढचं सगळं चालणार आहे ह्यांचं. जेव्हा परमार्थात जातील तिथे सूक्ष्माशी संबंध आहे. तर ज्याला स्थूलाचं नाही सांभाळता आला आहे, त्याला हिशेब नाही स्थूलाचा कळला, त्याला मायेचा हिशेब काय कळेल. असं हिशेब झाला मायेचा आहे ना शेवटी. तेव्हा तो तत्वांचा निवाडा होणार कसा. मग हा होण्यासाठी हे निर्विकल समाधीचे अधिकारी वगैरे वगैरे जरा क्षणभर बाजूला ठेवून आपली कुवत काय, कल परिस्थिती काय, साधनाची तयारी किती, ह्या सगळ्याचा विचार करून यासाठी जर आपल्या कल्पनेप्रमाणे चालता येत नसेल आणि ती जर विपरीत असल्याची शंका असेल तर गुरुच्या आज्ञापालनाचा प्रश्न येतो. ते इथे आहे. ते आड येतं आणि आपल्याला तिथेच अडकून ठेवतं कुठल्या तरी एखाद्या पायरीवर किंवा दुसरीचकडे घेऊन जातं. म्हणून गुरु आज्ञापालन महत्त्वाचं आहे आणि त्याचा प्रश्न येतो. ते गुरु कशासाठी तर ज्ञान साधना, एक विजडम म्हणतात. ज्ञानापेक्षा सुद्धा वेगळी गोष्ट आहे शहाणपण. त्याला शहाणपण म्हणू मराठीमध्ये. तर ते शहाणपण प्रयोग किंवा शोध, त्यांनी केलेले असंख्य प्रयोग केले असतात साधनेचे, शोध घेतलेला असतो, त्यांच्यावरची कृपा असते. अनेक दृष्टीनं गुरु म्हणजे मोठा, तर ते अनेक दृष्टीनं मोठं असतं म्हणून त्याचा संबंध याच्यात येतो. आता व्यक्ती म्हटलं की संशय येईल, बुवाबाजी येईल, भुन्नुगिरी येईल, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे आत्ता म्हटलं हाणपण प्रयोग अमकं तमकं त्याचा आव येईल किंवा त्याचे अभावही असेल का त्या ठिकाणी, किंवा कदाचित गुरु अशी व्यक्तीच कदाचित कुठे नसेल, असंही असू शकेल, आपल्याला भेटलीच नाही असं असू शकेल. गुरु तर आपल्या जागी असतील, ती यंत्रणाच आहे, गुरुपदच ही यंत्रणा आहे, त्यामुळे ती यंत्रणा तर कुठे नाही असं झालंच नाही. पण तरीसुद्धा व्यक्तीचा कदाचित अभाव असू शकेल, असंही असू शकेल. तर सद्ग्रंथ त्यासाठी ठेवलेले आहेत, ते तो उपलब्ध आहे. आता सध्या हे ज्ञान त्या मानाने व्यावहारिकदृष्ट्या खूप स्वस्त आहे, मग त्यामुळं तेवढं तरी आपल्या हातात आहे. तेव्हा महाराज म्हणायचे ते आपण लक्षात ठेवू की माणसाची विद्या, महाराज असं म्हणतो, माणसाची विद्या संपत्ती, त्यांनी बरोबर बोट ठेवलेलं आहे, ते लक्षात ठेवण्यासारखे शब्द आहेत की विद्या, संपत्ती, कीर्ती, शरीर संपदा एक त्यात घेण्यासारखी आहे. अजून या गोष्टी त्याचा मीपणा वाढवतात. महाराजांचं किती हे असेल अचूक. विद्या, संपत्ती, कीर्ती किंवा ही शरीर संपदा ह्या गोष्टी माणसाचा मीपणा वाढवतात. त्यामुळं स्वतःचं मत मी सोडणार नाही असा आग्रह किंवा त्याला मीपणा उत्पन्न होतो. महाराजांनी ॲनालिसिस करून ठेवलेलं आहे, मीपणा उत्पन्न होतो आणि तो सुटल्याशिवाय त्याची प्रगती होणं शक्य नसतं. म्हणजे त्याकरता दुसऱ्याचा ऐकावं, तो दुसरा म्हणजे गुरु म्हणले. सोपी व्याख्या करून टाकलेली आहे की तो दुसरा ज्याचा ऐकावं तो म्हणजे गुरु म्हणले. तेव्हा आपल्याच इच्छेनं वागायचं ठरवलं तर मीपणाचा कधीही नाश होण्याची शक्यता नाही असं महाराज म्हणाले. आपल्या इच्छेनं वागायचं ठरवलं तर मीपणाचा कधी नाश होणार नाही. म्हणून गुरुचं ऐकावं आणि नुसतं ऐकू नये, ते ऐकण्यात माझं कल्याण आहे ह्या भावनेनं ऐकावं. कारण अशा भावनेनं ऐकलं तर त्यात मीपणाच्या किंवा अभिमानाच्या निवृत्तीचं बीज आहे असं महाराजांचा शब्द आहे. मीपणाच्या निवृत्तीचं, अभिमानाच्या निवृत्तीचं बीज हे सांगतात ते माझ्या कल्याणाचं आहे अशा भावनेनं ऐकण्यात म्हणजे करण्यात पुढे. अशा दासबोधात ज्ञानेश्वरीत कितीतरी आज्ञा आहेत. अगदी सुबोध जरी घेतला तर रामात रंगून या व्यवहारी सर्व भोग असे व्हावे, ठीक आहे पाळा, काय हरकत नाही. पण उलटं होतं की व्यवहारी सर्व भोगामुळं नामालाच वेळ नाही असं जर झालं तर काय आज्ञापालन व्हायचं मला सांग. उलटसुलट होते काहीतरी. तो क्रम सांगितले, नामात रंगून या, तो कशाला व्यवहारी भोग सेवायला जाईल. त्यांचं ते फार खुबीचं आहे, ते त्याच्यात सुबोध जरी असलं तर तो खुबीचा आहे. त्यामुळे रंगून या म्हटलं तर रंगून गेल्यानंतर त्याला राहणार किती ओढ त्याची आणि ती किती प्रमाणात असेल आणि मग तो त्यात काय किती रमेल. हा व्यवहाराने तर मनुष्य जेवेलच की, व्यवहाराने मनुष्य जेवेल, खाईल, राहील, पिईल, काय फिरेल इकडे तिकडे, काय ते करेल, पाणी पिईल, हे होईल त्याचं. त्याला काय तो काय उपाशी बसला नाही किंवा ताहनेलेला बसला नाही, पण तो नामात रंगलेला आहे. नामात रंगून या मग पुढे असं अशी ओळ आहे ना सरळ. पण त्यामुळं तिथं सुद्धा जर समजा ग्रंथांची आज्ञा पालन करत असू गुरु आज्ञा म्हणून, तर तिथं सुद्धा सावध असावं. तेव्हा त्यासाठी सोपं काम हे यायचं कसं एकदम. महाराज म्हणाले की पुढे हे अवघड होत जातं, पुढे आज्ञापालन कठीण होत जातं.
कारण तोपर्यंत इकडे पक्क होत चाललेलं असतं. जे पक्क झाले ते जाड येतं. आता ते जे पक्क झाले त्याच्या आधी सुरुवात म्हणून महाराज म्हणले शास्त्राने एक हे घालून दिलं होतं नियम. मात्र देवोपासून सुरुवात केली तेव्हा आईवडिलांचं ऐकायला सांगितलं. हे म्हणले पहिला आज्ञापालनाचा धडा आहे. आता ते मागासलेपणाचं वाटतं, त्यांना काय कळत नाही, त्यांना जगाचा अनुभव नाही वगैरे असं वाटतं लहान मुलांना. असं नाही, कदाचित असेलही कोणाला त्यांच्यापेक्षा कदाचित आईवडिलांना जगाचा अनुभव कमी पडू शकेल आजच्या काळामध्ये. असे पण जग आलेले आहे. त्यामुळं हे खरं असेल पण आज्ञापालन करावं असेल तरीसुद्धा आज्ञापालन करावं. कारण महाराजांनी एक सांगितलं की त्यांची आज्ञा पाळण्यामध्ये सेफ्टीचा पॉईंट कुठे आहे, सुरक्षिततेचा मुद्दा कुठे आहे, तर ते आपलं अकल्याण कधी इच्छित नाहीत. एवढा एक याचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांचं पाळलं समजा आपण तर अकल्याण होणार नाही एवढं नक्की. भले त्यांना जगाचं ज्ञान तुमच्यापेक्षा कमी असेल, ते कमी शिकलेले असतील, काय असेल ते असेल, व्यवहाराचा अनुभव तुमचा मोठा असेल, तुम्ही जग हिंडला सगळं असेल, पण त्यांचं तुमचं अकल्याण व्हावं असा उद्देश नसल्यामुळं त्यांनी जे सांगितलेलं त्यात कल्याणाची बुद्धीने तुमचं कल्याण होईल ते सांगितलेलं ते ऐकल्यामुळे. म्हणून म्हणले तो पहिल्यांदा धडा दिला. मी तिथपासून सुरुवात केली. म्हणजे म्हणले सवय राहावी. तर त्यांनी जे सांगितलं ते गुरु आज्ञापालन महत्त्वाचं, त्याची सुरुवात तिकडून आहे म्हणले. म्हणून मातृदेवो भव म्हटलं किंवा तेच गुरु माना म्हटलं. तेव्हा गुरु काय करतात वेगळं आणखीन, तर आपल्याला मी मागे एकदा बोललोय की मनात नसलं आणि गुरुचं एखादं सांगितलेलं आपण पाळलं, प्रत्यक्ष केलं तर गुरु आज्ञापालन झालं का असं महाराजांनी एकदा विचारलं होतं. आपल्याला आठवत असेल डॉक्टर साहेबांना. तर डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बरोबर आहे, त्यांनी केलंय ना ते, मग झालं ना पालन त्याचं, तर माझ्या दृष्टीनं झालं. महाराज म्हणले माझ्या दृष्टीनं नाही झालं, कारण त्याच्या मनात ते नव्हतं, त्यांनी सांगितलं म्हणून ते केलं. तेव्हा मनापासून ते पळण्यात आज्ञापालन होतं. अशी एक खुबी सांगून ठेवलेली आहे, तेवढी जाता जाता लक्षात ठेवू. आता गुरु काय म्हणून आज्ञा करतात किंवा काय म्हणून त्याचं पालन करावं, तर ते कशी आज्ञा करतात, तर त्याची जी जिथे मुळात कल्पनेने अडचण आली होती तीच ते दूर करतात. कुवत पाहतात, त्याची गरज पाहतात, त्याचं प्रारब्ध पाहतात, त्याचा अधिकार काय ते पाहतात, त्याची तयारी किती आहे, त्याची परिस्थिती काय आहे हे बघून मग आज्ञा देतात. म्हणून कल्पनात जी स्वैरपणा आणि जे सगळा गोंधळ माजवण्याची शक्ती आहे, ज्याच्यामुळे आपण वेगळ्याच ठिकाणी येऊन पोचतो आणि असमाधानाला किंवा निराशेला असुरक्षिततेला प्राप्त होतो किंवा त्या जीवन जगतो, ते न होता बरोबर योग्य ठिकाणी पोचतो. तेव्हा त्यात त्यांनी अशा तऱ्हेनं पाहिल्यामुळं त्यांनी सांगितलेल्या आज्ञेमध्ये वस्तुनिष्ठता येते, निस्वार्थीपण असतं, त्यात त्यांची आत्यंतिक कल्याणाची बुद्धी असते आणि त्यांच्या तपाचं वजन त्यामागं असतं. माझे स्वरूप स्वतः सिद्ध, ओके, आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, त्यांच्या तपाचा त्यांनी त्या ओळीमध्ये सुद्धा ओतून ठेवले असं सांगितलंय. तेवढा विषय ठेवला का नाही, त्यांचं जे काय तप होतं याप्रमाणे मी वागलो, तू झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, असं होईल. पण हे मी सगळं केलं असेल तर होईल असं. तेव्हा तसंही आहे, त्यांचं त्यांनी सगळं ओतलेलं आहे. व्यक्ती असेल तर ती होतेलच, पण इथे शब्द आहे तरी सुद्धा होतील त्यात, तर त्यांच्या तपाचं वजन असतं. म्हणून ते एका वेळी दोन गोष्टी साधू शकतात. आज्ञापालनाचं आपल्या दृष्टीनं काय होतं, एक तर मीपणाचा नाश होतो. महाराजांनी सोपं उदाहरण सांगितलं. एकाने विचारलं गावाला जाऊ का, तर ते काय म्हणतात, जाऊ नका. जाऊ नका म्हणले तर म्हणले यामुळं काय झालं, तर जाऊ नका म्हणल्यामुळे जाण्याचा जो संकल्प होता माझा तो मोडला. तो जाण्याचा संकल्प मोडला, तर संकल्प विकल्पामध्येच मीपणाचं बीज आहे, त्यामुळे मी म्हणा आपोआप मोडला म्हणले. त्यांनी सांगितलं म्हणून गेलो नाही, तर त्यामुळे माझं कल्याण झालं. कारण काय, कल्याण कशात आहे, ते एक वेळ जाणं न जाण्याचा विषय मुद्दा बाजूलाच आहे, पण मुळात माझं मन मोडलं, जे मीपणा होता तो मोडला, ज्याने मी साह्याने करणार होतो ते मोडलं. हे एका बाजूने झालं आणि दुसऱ्या बाजूने आपली जी प्रगती व्हायला हवी होती ती झाली. आता त्याचा फक्त एखादी आठवण सांगतो म्हणजे झालं. आपल्याकडे सहस्रबुद्धे महाराज आहे, तिथे बसले आहेत. तर त्यांच्याकडे एक फडके म्हणून रिटायर इंजिनियर होते, ते यायचे. काय ह्याचा अध्यात्माशी संबंध पण व्यवहाराशी पण संबंध आहे, म्हणून दोन्हीबद्दल काय सांगता आलं तर थोडक्या वेळेत सांग. तर ते सहस्रबुद्धे महाराजांकडे यायचे. त्यांनी त्यांच्या गुरूंचं बेडकर महाराजांचं चरित्र वाचलेलं होतं. तर त्यांना त्यात तो उल्लेख आढळला की तेजोदर्शन हे एक महत्त्वाचं आहे, ते करीत असत वगैरे वगैरे. तर त्याने आपल्या गुरूंच्याकडे विषय काढला, बाबा महाराजांकडे विषय काढला, सहस्रबुद्धे महाराजांकडे, की काय करावं, मला जरा तेजोदर्शन आपण घडवा. तर ते म्हणाले काय की ते आमचे गुरु ते कळत असत, मला काय त्यातलं कळत नाही म्हणाले. आमचे गुरु ते करीत, पण मला काय त्यातलं कळत नाही. आता एवढ्यावर खरं म्हणजे समजून घ्यावं खरं म्हणजे काय ते. पण घरी आले, शनिवारात पुण्यात राहत असत, ते घरी आले, हातपाय धुवायला बाथरूममध्ये गेले.
गेले तर ते त्यांच्या घरामध्ये त्या बाथरूममध्ये तिथल्या त्या ह्याच्यातनं छपरातनं सूर्याचा कवडासा येत होता नेमका. तर तो कवडासा जो येत होता त्यातून बघितलं तर सूर्य. ते म्हणले हे आपल्या डोक्यात आहे, त्यांनी जरी मी ते घडवत नाही म्हणलं तरी अशा मार्गांसह सूर्याकडे आपण जर बघत राहिलो, इथे आलो तर आपल्याला असं कळलं, पुढे गेलो तर काय होईल. म्हणून म्हणले आपण हे करायचंच. ते जरी म्हणाले तरी सुद्धा आपण हे करावं. ते काय मला कळत नाही म्हणले, ते मला कळत नाही म्हणले असेल, पण त्यांचे गुरु करत होते म्हणजे काय हरकत नाही. तेव्हा आपण हे करू. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा महाराजांकडे गेले. नमस्कार केल्याबरोबर बाबा महाराज म्हणाले की सूर्याकडे बघून डोळे जातील, मग मात्र आपण जबाबदार नाही म्हणले. आपल्याला सांगणार तरी माणूस पाहिजे आपण तरी, मग आपण जबाबदार नाही म्हणले. काही सांगितलं नव्हतं. बाथरूममध्ये गेलो होतो, सूर्य दिसला, ते कवडसा आला, काय भानगडच नाही म्हणले. डोळे जातील, आपण जबाबदार नाही. तेव्हा खरं म्हणजे इतक्यावरही व्हावं. आज्ञापालन ही गोष्ट फार कठीण आहे. पुन्हा मन आपल्या कल्पनांकडे घेऊन जातं. विपरीत कल्पनांचं हे एक अध्यात्मातलं उदाहरण आहे म्हणून सांगितलं. तर तेजोदर्शन डोक्यातनं काही जायला तयार नाही. विपरीत कल्पना होती पण ती जायला तयार नाही. इतक्या कल्पना पिच्छा पुरवतात. कल्पना पिच्छा पुरवू शकते. तिची वैशिष्ट्य तुम्हाला वेळ नव्हता म्हणून सांगितलं, पण तिची एक वैशिष्ट्य हे आहे की ती पिच्छा पुरवते. सांगणारे ते असून धोक्याची जाणीव देऊन सुद्धा दरम्यान त्यांची बदली मुंबईला झाली. म्हणजे एका सांताक्रूजच्या जवळच्या बंगल्यात राहायला गेले. समुद्राच्या काठावर तिथे संध्याकाळी ते सूर्यास्त, पुन्हा सूर्यदर्शन आठवण झाली. वेळ मोकळा मिळायचा, बदली झाली होती, संध्याकाळी वेळ मोकळा असायचा. आपण इथं बसत जाऊ. तासभर बसले बरं वाटलं, 2 तास बसले बरं वाटलं, 2-2 तास रोज सूर्याकडे बघायला. एक दिवशी असं झालं, सूर्याकडे बघताना समोर ते छोटासा गोल यायला लागला, प्रकाशाचा निळा. आणि आला तेव्हा वाटलं सापडलं आपल्याला. काय का असे ना, गुरु नाही म्हणले तरी सुद्धा आपल्याला शेवटी हे आपल्याला सापडलंच. सापडलं गोष्ट खरी आहे, पण डोळे मिटले तरी तेच, डोळे उघडले तरी गोळाच. ऑफिसच्या कामाला बसले, उठले की डोळ्यासमोर तेजोगोल, उठले की फिरले तरी तेजोगोल. अहो लोकल जाणं येणं, बंगला, रस्ता, पायरी, काय दिसायला तयार नाही. समोर नुसतं तेजच. तर ते समोर जे काय दिसायचं ते सारखं तेज समोर डोळ्यासमोर. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की डोळे जातील म्हणजे ती अर्थ हा आहे. डोळे आहेत. आपल्याला ऑफिसचं काम जमेल इतपत त्यांनी जबाबदारी घेतली होती म्हणून तेवढं जमतंय. ऑफिसमधनं उठलं की डोळ्यासमोरही दिसतं. ही भानगड चुकली आपली करताना. आपण विपरीत कल्पनेच्या आहारी गेलो. आपण तेजोदर्शनाचे अधिकारी नाही. तर त्यांनी सांगितलं होतं आपल्याला याच्या मागे लागू नको, तरी मी लागलो. तेव्हा त्यांनी स्वतः असं लिहून ठेवलंय की मी आत्यंतिक तळमळीने कधीही मी साधनेसाठी सुद्धा केली नाही अशी प्रार्थना हे तेजोदर्शन भानगड थांबवण्यासाठी त्यांना केली. आणि त्यांनी लिहिले की आमची कळकळीची केबल त्यांच्यापर्यंत पोचली असावी. दुसरी सकाळी उघडल्यावर डोळे स्वच्छ दिसायला लागले. काही दुसरं इथे दिसत नव्हतं. व्यवहाराचं सांगतो. आणखीन एक पंडितबाई म्हणून त्यांच्याकडे होत्या मुंबईला. त्या राहायला मुंबईला असत, त्यांच्याकडे येत. तर त्यांच्या मुलाला नोकरीचे प्रयत्न होते. ते चेंबूरला नोकरी लागली. नोकरी लागल्यावर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, त्यांचं स्वतःचं काही घर नव्हतं, त्याच्या राहण्याचा प्रश्न आला. त्या मूळ पुण्याच्या होत्या. तर पुण्यात त्यांचं घर वगैरे होतं. तर ह्या मुलाचे इकडे तिकडे करत काहीतरी करत दिवस काढले. तर राहण्याच्या जागेची सोय काय होईना. तेव्हा शेवटी त्यांनी असं विचारलं बाईंनी की बाबा मी काय करू, मला असं वाटतं की पुण्याला बदली करून घ्यावी का त्याची. तर बाबा महाराज म्हणले कशाला, मुंबईतच राहू दे म्हणले. मुंबईत काय चेंबूरला सोय होईल त्याची, त्या तुम्ही शोधा म्हणले. आज्ञापालनाची दुसरी बाजू पण आहे. त्या महिन्यात त्यांना मुंबईत जागा मिळणं जिथे कुठेही मिळाली तरी चालेल होतं, तिथे चेंबूरमध्येच जागा मिळाली. आणि ते चेंबूरमध्येच त्यांचं आयुष्य गेलं. त्यांनी आठवणी लिहिले तसं चेंबूरमधून पाठवलेले आहेत. ते गेल्यानंतर बाबा महाराज, तर त्यांचं पुढे वाडा होता पुण्यामध्ये. त्यांची अशी इच्छा की एवढे आपले गुरु तिथे राहतात, तिथे आपण जाऊन राहावं, रोज दर्शन घडेल, हे होईल ते होईल वगैरे वगैरे असतात कल्पना. अशा तसं वाटलं त्यांना. म्हणून त्यांना असं वाटलं की आपण तिथं आपला वाडाच आहे तर तिथं जाऊन राहूया. विचारलं, पण विचारित असत मात्र तो विचारला ते आम्ही तिथे राहायला येऊ का, असं जुना वाडा आहे, आम्ही घेतो दुरुस्ती करून हे करून आणि त्यात राहतो. तर पुण्यात राहायला येऊ का. बाबा महाराजांनी सांगितलं येऊ नका. मिळाले मात्र पण आले नाहीत. आणि झालं असं की त्याच वर्षी पुढे तो 500चा जो पूर आला तो आला. आणि त्यात वाडा सफाचट काही नाही, शिल्लक सुद्धा राहिलं नाही. वाड्यातलं काहीही शिल्लक राहिलं नाही. आणि त्याच्या नंतर स्वतः महाराजही गेले. म्हणजे काय झालं असतं तर काही राहिलं नसतं यातलं. तेव्हा
आज्ञापालनाचं निघाला विषय म्हणून सांगितलं आणि आपल्याला तर एवढं माहिती आहे, आपण बोलायचे अधिकारी नव्हे, पण कृतकोटीनं आपल्याला काय सांगितलं होतं माहिती आहे की नाही, की तू गोंधळ सांभाळ, तो नको वाटलं करावंस. म्हणजे पालनात सुद्धा नाही पालन केलं तरी अशी अडचण आहे आणि पालन केल्यानंतर अशी सुटका पण आहे. नाही पालन केलं तर कसं आहे बघा, त्या पदाच्या ह्याच्यात तू पडू नको म्हणले तर ते त्यांना वाटलं की नाही हे आपल्या योग्य काम आहे म्हणून ते त्या शंकराचार्य पदाच्या ह्याच्यात पडले आणि शेवटी नंग्या पायातनं बाहेर काढायची वेळ महाराजांच्यावर आली. काढलं महाराजांनी, नाही असं नाही, गुरु काय सोडत नाही, ती गोष्ट खरी. त्यांनी ते त्याचं दर्शन थांबवलं नाही, शेवटी ती भानगडच झाली होती की डोळ्याला काय दिसेन असं झाल्यासारखा प्रकाशात दिसायला तर करायचं काय माणसाने पुढे. तर याला सुद्धा उत्तर आहेच, नाही असं नाही, पण त्याच्यापेक्षा सोपा मार्ग आहे की ते पाळावं. म्हणजे हा प्रश्न आला नसता यांच्या दिवशी ही संकटांची मालिका लागली तसं. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तेव्हा शेवट एवढंच बघू आपण की एक उदाहरण म्हणून सांगतो की एक मातीचे गोळा आहे आणि तिच्यापासून बनवलेला एखादा घडा आहे. तर ठीक आहे, माती म्हणून त्यांच्या वजनात फारसा फरक नसेल, सारखंच असेल, फारसं फरक नाही, एक आकार दिल्यामुळे काही फरक आला असेल तर. तेव्हा माती म्हणून त्यांचं वजन सारखं आहे, पण त्याची उपयुक्तता आणि गरज आणि ह्या सगळ्या गोष्टी पहा. जे मग अशी मी अगदी सुरुवातीला आपल्याला सांगितलं, आपल्याला कुठे नेऊन पोचवतात आपल्या विपरीत कल्पना त्या आणि गुरुच्या आज्ञापालनाने होतं ते, यामधला फरक लक्षात येण्यासाठी फक्त हे शेवटी सांगतो की आपल्या विपरीत कल्पनाने, त्या विपरीत कल्पनाने ती जी मळलेली माती असते त्या गोळ्याचे फक्त वेगवेगळे आकार तयार होतात. ते वजनाला तेवढेच असतात घड्या एवढे, पण त्याची उपयुक्तता काही नसते. ते जे मळलेल्या मातीचे आकार आहेत त्याला आपण कल्पनाने नुसते फक्त आकार देतो, वेगवेगळे निर्माण काही होत नाही. गोळा तसंच असतो, फक्त आकार बदललेले असतात. तेच जर गुरुच्या हातात पडले आणि त्यांचं ऐकलं तर त्याच गोळ्याचं ते घडा करू शकतात. तेव्हा घडतो तो घडा, तेव्हा तो घडा घडवून घ्यायची तयारी ठेवणं म्हणजे गुरु आज्ञापालनाची तयारी आहे. तेव्हा तो गुरु आज्ञापालनाचा घडा, गृह आज्ञापालन हा घडा बनण्याचा मार्ग आहे. तो मातीच्या गोळ्यासारखी आपली अवस्था असते, कल्पनेच्या ताब्यात राहिलो, फक्त आकार बदलत राहतील, उपयोग काही नाही. पण तोच जर गुरु आज्ञापालनाचा घडा बनण्याचा मार्ग समजा जर आपण स्वीकारला तर त्यानं आपल्या जीवनाला घड्यासारखा सुंदर आकार येऊ शकतो. नुसताच आकार येतो असं नाही, तर त्यात शांतीचं, समाधानाचं पाणीसुद्धा साठवता येतं, साठतंच, आणि आपलं स्वतःचं जीवनाचं सार्थकही होतं. फक्त त्याला हे गुरु आज्ञापालन महत्त्वाचं हे लक्षात आलं पाहिजे. विपरीत कल्पनांच्या पेक्षा ह्या पालनाच्या मार्गाने जावं हे चांगलं. त्यात शांतीचं पाणी साठलं तर स्वतःचं सार्थक होतं आणि असं साठवलेलं पाणी इतरांना सुद्धा उपयोगी पडतं. यापेक्षा आणखीन काय त्याचं मर्म असायचं आपण समजून घ्या, बाकीचं आपल्याला लक्षात येतच आहे. पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, येता मन समाधान समाधान, येता मन समाधान समाधान, तुझ्या पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, हाची लाभ मिळे खरा, हाची लाभ मिळे खरा, भाव भक्ती येई घरा, भाव भक्ती येई घरा, पायाची आठवण, तुझ्या पायाची आठवण, संत भेटी सर्व काळ, संत भेटी सर्व काळ, होई मन ते
वार